आज आपण पाहणार आहोत विषय बुद्धिमत्ता चाचणी. त्याच्यातला घटक आहे आकलन आणि या घटका अंतर्गत सूचना पालन हा जो उपघटक आहे, या उपघटकावर आधारित जे येणारे प्रश्न आहेत, हे प्रश्न कशा पद्धतीने आपण सोडवायचे आहे याविषयी या घटकामध्ये आपण माहिती पाहणार आहोत. सर्वप्रथम या घटकातील बुद्धिमत्ता चाचणीतील आकलन हा जो घटक आहे, या घटकातील प्रश्न सोडवण्यासाठी या जे काही प्रश्न आहेत, या प्रश्नांचा अर्थ आपल्याला व्यवस्थितपणे समजणे गरजेचे आहे. त्यासाठी काय करायचं आहे, आपण दिलेला जो प्रश्न आहे तो अगदी व्यवस्थितपणे त्याचं वाचन करायचं आहे. त्यामध्ये कोणत्या क्रिया करण्यास सांगितलेल्या आहेत त्या क्रियांचा क्रम आपण लक्षात घ्यायचा आहे आणि त्या क्रियांच्या प्रमाणे आपण तो काय करायचा, प्रश्न सोडवायचा आहे. आकलन या घटकामध्ये सूचना पालन, संख्या मालिका, इंग्रजी अक्षरमाला या घटकांचा समावेश होतो. यामधील सूचना पालन हा घटक आपण काय करणार आहोत, या ठिकाणी पाहणार आहोत. या सूचना पालन घटकामध्ये साधारणपणे मराठी भाषेतील काय होतं, शब्दसंपत्ती व व्याकरण यावर जे काही आधारित प्रश्न विचारले जातात. यामध्ये प्रश्नांमध्ये विविध प्रकारच्या सूचना केलेल्या असतात. त्या ज्या सूचना आहेत यांचं योग्य क्रमाने नीट व्यवस्थितपणे आपण अर्थ लावून त्या समजून घ्यायच्या आणि या समजून घेतल्या की उत्तरापर्यंत आपल्याला जाणं काय होतं, सोपं जातं. या उपघटकामध्ये खालील गोष्टी येतात, पहा. दिलेल्या अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द तयार करणे. काही तुम्हाला अक्षर दिले असते आणि त्याच्यापासून काय करायचा असतो, अर्थपूर्ण शब्द तयार करायचा असतो. उदाहरणार्थ, अशी वेगवेगळी तुम्हाला अक्षरे दिलेली असतात आणि या अक्षरापासून काय करायचं आहे, शब्द तयार करायचा आहे. तर आपण याचं व्यवस्थितपणे निरीक्षण करू. यामध्ये कोणता शब्द तयार होतो, या अक्षरापासून कोणता शब्द तयार होतो, तर बघा भारत. मग हा शब्द अर्थपूर्ण शब्द असला पाहिजे. अशा पद्धतीनं आपण काय करायचं आहे, शब्द तयार करायचा आहे. अशा पद्धतीनं याच्यावरचे काय होऊ शकतात प्रश्न, आपल्याला दिलेल्या अक्षरापासून सूचना पालनमध्ये अक्षरापासून अर्थपूर्ण शब्द तयार करणे यावर आधारित प्रश्न विचारले जाऊ शकतात. आता हे जे आता या ठिकाणी मी सोपा शब्द घेतला होता. 4-5 अक्षर दिलेले असतात, त्या 4-5 अक्षरापासून शब्द तयार करायला सांगितलेला असतो. उदाहरणार्थ, अशी अक्षरे दिलेली आहेत, जास्त अक्षरे दिलेली आहेत आणि आता अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आहे. तर तो कसा तयार करायचा, तर ही जी दिलेली अक्षर आहेत याचं नीट व्यवस्थितपणे आपण काय करायचे, निरीक्षण करायचे आणि कोणता शब्द तयार होतो बाबा, तो अर्थपूर्ण असला पाहिजे. मग कोणते शब्द तयार होतात, तर तो काय करायचा आपण बघायचा. आता बघा बरं, या ठिकाणी जर पहा काय तयार होतंय, द पासून कुठला शब्द तयार होतो का, अ पासून. मग बघा काय काय शब्द आहेत या ठिकाणी जर आपण विचार केला तर बघा, न दिसतंय, ग दिसतंय, र दिसतंय. याच्यावरून आपल्याला नगर हा शब्द आहे. पण मग बाकीच्या याच्या राहिलेल्या अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द तयार होतो का, असे छोटे छोटे शब्द आपल्याला दिसतात का, ते बघा. मग बघा आता ह पासून बघा, म पासून बघा, अ पासून बघा, अ ह म द. बघा अ ह म द, न ग र हा शब्द काय झाला, या ठिकाणी तयार झाला. आता याच शब्दाचं आता आपण पाहिलं, अहमदनगर हा महाराष्ट्रातला जिल्हा आहे. हे अहमदनगर हे पूर्वीचं नाव आहे. आता या जिल्ह्याचं नाव काय झालंय, या जिल्ह्याचं नाव काय आहे, नवीन नाव बघा, अहिल्या.
अहिल्यानगर हे या जिल्ह्याचं नवीन नाव महाराष्ट्र सरकारने या जिल्ह्याला अहिल्यानगर हे नाव दिलेलं आहे. हे नाव आता बंद झालेलं आहे. अहिल्यानगर हे नवीन नाव या जिल्ह्याचं आहे. परंतु या ठिकाणी या अक्षरांपासून नाव कोणचं तयार झालेलं आहे? अहमदनगर हे नाव तयार झालेलं आहे. अशा वेगवेगळ्या प्रकारचे लहान मोठे शब्द आपल्याला यामधून काय करावं लागणार आहे? तयार करावे लागणार आहेत. यानंतर मराठी विषयाच्या वर्णमालेचा क्रम माहिती करून घेणे. आपण याच्या अगोदर पाहिलेलं आहे. वर्णमालेतील जी अक्षर आहेत, मूळाक्षर आहेत, त्यांचा क्रम आपल्याला काय करायचं आहे? माहित करून घेणं गरजेचं आहे. तो क्रम तुम्हाला माहितीच आहे. तरी पण आपण या ठिकाणी अक्षरांचा, वर्णमालेतील अक्षरांचा क्रम पाहणार आहोत. यामध्ये बघा, अ, आ, इ, उ, ऊ, ऋ, ए, ऐ, ओ, औ, आ, क, ख, ग, घ, ळ, च, छ, ज, झ, त्र, ट, ठ, ड, ढ, न, त, थ, द, ध, न, प, फ, ब, भ, म, य, र, ल, व, श, स, ह, ळ, क्ष, ञ. याप्रमाणे हा वर्णमालेचा क्रम आपण काय करायचा आहे? लक्षात ठेवायचा आहे. यानंतर या मूळ अक्षरे जी आहेत, या मूळ अक्षरातली जोड अक्षरे आपण पाहणार आहोत. जोड अक्षरे कशी असतात हे आपण पाहणार आहोत. सर्वप्रथम आपण या ठिकाणी बघा, लक्षात घ्यायचंय रू, लृ, कृ, न, अनुस्वार, विसर्ग ही जोडाक्षरे नाहीत. लक्षात ठेवा, ही जोडाक्षरे नाहीत. म्हणजे ह्या अक्षरे असणारा जर एखादा शब्द असेल तर तो जोडाक्षर असलेला शब्द नाही. ही जोडाक्षरे नाहीत असं आपण लक्षात ठेवायचं आहे. आणि आता हे जोडाक्षरे नसणारे शब्द आपण काय केले? पाहिले. आता जोडाक्षर असणारे पाहूया. बघा, जोडाक्षर असणारे कुठले? तर ज्या शब्दामध्ये श हे जोडाक्षर आहे तो जोड शब्द असतो. ज्ञ हे पण जोडाक्षर आहे. श्र जोडाक्षर आहे. त्र जोडाक्षर आहे. क्र जोडाक्षर आहे. कवर जो वर रफार दिला जातो ते जोडाक्षर आहे. कला य जोडलेलं जोडाक्षर आहे. अर्ध र त्याला य जोडलेलं जोडाक्षर आहे. अर्ध र त्याला ह जोडलेलं जोडाक्षर आहे. ट्र असं दिलं अक्षर असतं ते जोडाक्षर असतं. यासारखी अक्षरे ही जोडाक्षरे असतात. ज्यावेळेस जोडाक्षराला एकच अक्षर मोजावं लागतं. उदाहरणार्थ पुन्हा हा शब्द आहे, यामध्ये पू आणि नहा ही दोन काय तर अक्षरे आहेत. म्हणजे याचा वेगळा आणि याचं वेगळं धरलंय का? या ठिकाणी नाही. जोडाक्षर हे एकच अक्षर असतं.
जोड शब्द. जोड शब्द म्हणजे काय, तर दोन अर्थपूर्ण शब्दांपासून तयार होणारा नवीन शब्द असेल त्याला जोड शब्द म्हटलं जातं. उदाहरणार्थ चहा पाणी, ओढा ताण, नफा तोटा, केर कचरा यासारखी जी अक्षरे असतात. दोन अर्थपूर्ण शब्द बघा, चहा पाणी, याच्यापासून चहा आणि चहा पाणी हा शब्द तयार झाला. मग असे जे दोन अर्थपूर्ण शब्द एकमेकांना जोडून जे शब्द तयार होतो त्याला जोड शब्द असं म्हटलं जातं. शब्दातील किंवा अक्षरमालेतील अक्षराचे स्थान किंवा संख्या ज्यावेळेस आपल्याला ठरवायची असते त्यावेळेस काय प्रश्न विचारला जातो, डावीकडून डावीकडे, उजवीकडून उजवीकडे. त्यावेळेस काय करायचं असतं, जो पेपर आहे किंवा आपण स्वतः आहोत, आपली डावी बाजू कोणती, आपली उजवी बाजू कोणती, यावरून काय करायचं असतं त्याची डावी आणि उजवी बाजू. आता हे पेपर आहे, तर या ठिकाणी ही आपली उजवी बाजू आहे म्हणून या बाजूनं उजवीकडे किंवा उजवीकडून, आणि ही डावी बाजू असल्यामुळे डावीकडे किंवा डावीकडून म्हटलं की या बाजूला, उजवीकडून म्हटलं की या बाजूला. जी आपली बाजू असेल, आपली जी डावी बाजू असेल त्याच दिशेला डावीकडे पाहायचं, आपली जी उजवी बाजू असेल त्याच दिशेला उजवीकडे पाहायचं. आता पहा, आता तुमच्या लक्षात येईल, या ठिकाणी मी अक्षरमाला काढलेली आहे. या ठिकाणी बघा, ही उजवी बाजू आहे म्हणून इकडनं उजवीकडनं, ही डावी बाजू आहे म्हणून इकडनं डावीकडनं. त्यानंतर पुढून म्हटलं जातं, पुढून म्हणजे या बाजू, म्हणजे या बाजूनं पुढून. मागून म्हटलं की ह्या मागच्या बाजूने, इकडून असं इकडे. डावीकडून म्हटलं की तुम्हाला सांगितलं मी इकडून, उजवीकडून म्हटलं की या बाजूने. मागील म्हटलं बाबा हे अक्षर आहे, या यम हे अक्षर आहे की नाही, या अक्षराच्या मागील म्हटलं की हे पहा इकडं जायचं. मागील म्हटलं की यम अक्षराच्या पुढील म्हटलं की हे पहा इकडं जायचं, इथून इकडं जायचं पुढील बाजूकडे. डावीकडील जरी म्हटलं तरी हे पहा यम आहे का नाही, इथं ह्या यमच्या या बाजूला काय होणार, डावीकडील येणार, डावीकडील. उजवीकडील म्हटलं तर हे यम आहे का नाही, यमच्या या बाजूला काय होणार, उजवीकडील येणार. अशा पद्धतीने आपण आपल्या दिशेवरनं आपण आपल्या डाव्या आणि उजव्या बाजूवरून पाठातील डावे आणि उजवे, पुढून मागून, मागील, पुढील यावर जे काही आधारित प्रश्न विचारले जातात या पद्धतीने आपण सोडवायचे आहेत. बघा, पासून पर्यंत म्हटलं की दिलेली अक्षरं पण काय करायची, मोजायची. उदाहरणार्थ एफ पासून ओ पर्यंत जर म्हटलं तर एफ पण काय करायचं, मोजायचं, आणि ओ पण काय करायचं, मोजायचं. दरम्यान जर म्हटलं, प्रश्नात दरम्यान जर हा शब्द असेल तर तुम्हाला असं सांगितलं, एफ आणि यू च्या दरम्यान असं जर म्हटलं तर त्या ठिकाणी मात्र काय करायचं, पहा ही एफ आणि हे यू ही सोडून अक्षरं द्यायची आणि यांच्या मधली जी अक्षरं आहेत ती काय करायची असतात, मोजायची असतात. अक्षराच्या डावीकडील व उजवीकडील असं जर म्हटलं तर त्यावेळेस काय करायचं, जे दिलेलं अक्षर आहे ते मोजायचं नाही. उदाहरणार्थ इथं म्हटलं केच्या डावीकडील, के अक्षर इथं आहे, के अक्षर मोजायचं नाही, याच्या डावीकडील जे सांगितलंय ते मोजायचं.
केच्या उजवीकडील के मोजायचा नाही. केच्या उजवीकडचं जे अक्षर सांगितलंय तिथपर्यंत काय करायचं, अक्षर मोजायची आहेत. डावीकडून अथवा उजवीकडून असा कुठलाच उल्लेख नाही, तर अक्षर कुठून मोजायचं. समजा आज विचारलं अक्षरमालेत ओ हे अक्षर कितव्या क्रमांकाला आहे, मग उजवीकडून मोजणार का डावीकडून मोजणार. जर ज्यावेळेस उल्लेख नसेल त्यावेळेस ते अक्षर काय करायचं असतं, डावीकडूनच मोजायचं असतं. डावीकडून किंवा उजवीकडून असा उल्लेख नसेल तर नेहमी डावीकडून काय करायचं, मोजायचं. मध्यभागी असणारे अक्षर काढायचं सांगितले, तर मध्यभागी असणारा अक्षर कसं काढायचं, तर पहा त्याला आपण काय करू शकतो, या बाजूने एक, या बाजूने एक, 2 2, हे 3, चौथं चौथं, पाचवं पाचवं, एफ आलं. काय आलं, एफ. मग हे मध्यभागी असणारं अक्षर आहे. याच्यानंतर मोठ्या लांब असेल तर दुसरी एक आपण पद्धत पाहूया. एकूण काय करायचं, ही अक्षर कितीत मोजायचं, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 अक्षर असोत किंवा अंक असोत, किती आहेत, 11. याला काय करायचं, 2 न भागायचं. 2 न भागायचं, याला काय करायचं, 11ला एकूण 11 अक्षर आहेत त्याला 2 न भागायचं, बेपाचे 10. बघा एक उत्तर किती आलंय, 5. तर याचा 5 क्रमांक 5 अक्षर 1 2 3 4 5. त्याच्या पुढचं जे अक्षर आहे हे अक्षर मध्यभागी असणारं असते, कायम लक्षात ठेवायचं. आणि यावरील घटक प्रश्न जे सोडवत असतो आपण, तर ज्या सूचना दिलेल्या आहेत त्या सूचनांच्या क्रमानंच आपण काय करायचं असतं, क्रिया करायच्या असतात. म्हणजे आपण अचूक उत्तरापर्यंत काय होतो, पोहोचतो.